नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. भरतीया चोरीचा मुद्देमाल चोरांकडेच. खदान पोलीस स्टेशन हद्दीत अजून 1 लाखाची चोरी. नळावर नाही तर महिलांनी पदर खोचून केले बियाण्यांसाठी भांडण. अकोट येथील भांडणाचा व्हिडिओ झाला व्हायरल. 10वी-12वीचे परीक्षा केंद्र बदलण्याचा उद्योग कोणाचा? आपच्या प्रश्नाने कॉलेज, कोचिंग क्लास उद्योग संकटात. कामगारांचा हक्क डावलते भविष्य निर्वाह निधी कार्यालय. कामगारांचे PFची रक्कम सांगण्यास टाळाटाळ का? आधार कार्ड क्रमांकावरून हरविलेला मुलगा सापडला. जिल्हाधिकाऱ्यांनी केले पालकांच्या स्वाधीन. आता सविस्तर बातम्या. भरतीया यांच्याकडे लाखो रुपयांच्या चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात अपयशी ठरलेल्या अकोला पोलीस दलासमोर चोरटे रोज नवे आवाहन निर्माण करत चॅलेंज करत आहेत. खेताननगर येथे चोरीची दुसरी घटना समोर आली असून खदान पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुने खेतान नगर परिसरातील रहिवाशी सागर पंडितराव देशमुख यांच्या राहत्या बंद घराला लक्ष्य करून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे 1 लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक किनगे, LCB पोलीस निरीक्षक शंकर शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी फॉरेन्सिक पथक, डॉग युनिट पथक, फिंगरप्रिंट एक्सपर्ट घटनास्थळी पोहोचले. दुचाकी भरून आलेल्या चोरट्यांनी दाराचा कुलूपकुंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी एक फोटो कॅमेरा, अंदाजे किंमत 65,000 रुपये, अलमारीमधील 30,000 रुपये नगदी व सोने असा अंदाजे 1 लाखाचा मुद्देमाल लंपास केला. देशमुख परिवार हे देवदर्शनासाठी पुण्याला 15 मे रोजी गेले होते. रविवारी रात्री घरी परत आले असता त्यांना घरात चोरीची घटना झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याची माहिती खदान पोलिसांना दिली. या प्रकरणी सागर देशमुख यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पुढील तपास खदान पोलीस करीत आहेत. आम्ही आता देवदर्शनाला गेलो होतो. देवदर्शनाला गेल्यानंतर मग आता घराला लावतो. मी सर्व बंदोबस्त म्हणजे खाट वगैरे, कुंड्या वगैरे पद्धतशीर लावून गेली, लॉक बरोबर लावून गेली. पण तिथून आल्यानंतर म्हणजे लॉकच नाही दिसला आम्हाला. काय काय चोरी गेलेला काय तुम्हाला कल्पना? कॅमेरा गेलेला आहे आणि कॅश घेतलेली आहे. जास्त आहे ना, 5,000 रुपये कॅमेरा घेतात तर उत्तर घेतात. 6 महिने झाले. आतापर्यंत तुम्ही पुरुषांचे वादविवाद पाहिले असतील. बियाण्यांसाठी पुरुषांचे वाद, भांडण नेहमीच चर्चेत असतात. पण अकोट येथील शेतकरी महिलांचा वाद समोर आला आहे, तेही कापसाच्या बियाण्यांसाठी. त्यांनी चक्क पदर खोचून थेट तुंबळ हाणामारी देखील केली. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ओलीत आहे, त्यामुळे मान्सूनपूर्व हंगामात कापूस लागवड केली जाते. विशिष्ट कंपनीचे बियाणे मिळावे म्हणून यंदा पुरुष शेतकऱ्यांबरोबर महिला देखील अग्रेसर होत्या. महिलांची देखील बियाण्यांच्या दुकानांवर रांग होती. पण रांगेत मागे पुढे करण्याचा वाद समोर आला आणि मग काय, पदर खोचून महिलांमध्ये आपसात तुंबळ भांडण रंगले. अखेर पुरुषांना हे भांडण सोडवावे लागले. या हंगामात बी बियाणे विक्रीला सुरुवात झाली आहे.
बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अकोल्यातल्या अनेक कृषी केंद्रांवर कापसाच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्यात. तासाभरापासून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागते. मात्र नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ 2 पॅकेटच बियाणांचे मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष असून बियाणांचा मोठा काळाबाजार जिल्ह्यात असल्याचे चित्र आहे. पुरुष शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बियाणे मिळण्यासाठी बाईपण भारी देवा हेच काय ते मातृशक्ती सांगत असावी. वर्ग 10वी 12वी या परीक्षार्थ्यांच्या केंद्रात ऐनवेळी बदल करण्याच्या कायद्यात कोणतीही तरतूद नसताना वर्ग 10वीच्या 38 व वर्ग 12वीच्या 81 विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्यांच्या सोयीनुसार बदलण्याची नियमबाह्य व बेकायदेशीर कृती अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी केल्याचा आरोप आपच्या कैलास प्रांजळे यांनी केला आहे. परीक्षा केंद्रात बदल करण्यासाठी शिक्षण मंडळाला प्राप्त झालेले अर्ज विद्यार्थ्यांनी सरळ शिक्षण मंडळाला सादर केलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या अर्जावर अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, स्थळ, दिनांक नमूद नाही. केवळ उमरी हे केंद्र भौगोलिकदृष्ट्या सोयीचे आहे म्हणून ते केंद्र देण्यात यावे असा मजकूर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अर्जात नमूद आहे. केवळ परीक्षा केंद्र भौगोलिकदृष्ट्या सोयीचे व्हावे म्हणून त्याबाबतची कोणतीही शहानिशा न करता, सरळ विद्यार्थ्यांच्या अर्जावर कोणताही शेरा नमूद न करता सरळ परीक्षा केंद्र बदलून देणे ही बाब गंभीर आहे. विभागीय शिक्षण मंडळ अमरावतीच्या अध्यक्षा श्रीमती निलिमा टाके यांनी परीक्षा केंद्र बदल प्रकरणात आपल्या पद आणि अधिकाराचा दुरुपयोग करण्याचा कळस गाठला आहे. ऐनवेळी बदललेल्या नियमबाह्य परीक्षा केंद्राच्या प्रकरणाची चौकशी IAS अधिकाऱ्यांमार्फतच व्हावी. चौकशी समितीसमोर पुरावे दाखल करण्याची व बाजू मांडण्याची संधी तक्रारकर्त्याला देण्यात यावी. चौकशी निष्पक्षपणे होण्यासाठी आजपर्यंत दाखल केलेल्या पुराव्यांचा विचार करून शासनाने श्रीमती निलिमा टाके यांना तात्काळ निलंबित करावे. या प्रकरणात जे चौकशी अंती दोषी सिद्ध होतील त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आम आदमी पक्षातर्फे आजच्या पत्रकार परिषदेत शासनाकडे करण्यात आली. वर्ग 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी IAS अधिकाऱ्यामार्फत होण्यासाठी आज आम आदमी पक्षातर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आम आदमी पक्षाची मागणी आहे की सदर चौकशी ही IAS अधिकाऱ्यामार्फत व्हावी आणि चौकशी दरम्यान तक्रारकर्ते आम आदमी पक्षाला आपली बाजू मांडण्याची आणि पुरावे सादर करण्याची संधी देण्यात यावी आणि चौकशी अंती दोषी सापडणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर किंवा या प्रकरणात अनेक लोक दोषी आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हावी व चौकशी अंती त्यांना सेवेतून बडतर्फ करावं आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या संदर्भात प्रधान सचिवाला म्हणजे अमरावती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती निलिमा टाके यांच्या बेकायदेशीर आणि नियमबाह्य विद्यार्थी परीक्षा केंद्र बदल प्रकरणी दिनांक 14/5/2024 रोजी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना विनंती करण्यात आलेली आहे आणि ती चौकशी IAS अधिकाऱ्यामार्फतच व्हावी आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांना तात्काळ पहिल्यांदा सेवेतून निलंबित करण्यात यावं जेणेकरून चौकशी निपक्षपातीपणे सुरू होईल आणि त्यानंतर चौकशी अंती दोषी सापडतीलच त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत. काही कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत किती रक्कम आहे याची माहिती PF ऑफिस देत नसल्याची ओरड कामगारांनी केली आहे. अखेर या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून कामगारांनी पोलिसात तक्रार केली. भविष्य निर्वाह निधीची रक्कम व्याजासह मिळावी म्हणून रिजनल PF कमिशनर सिव्हिल लाईन अकोला या कार्यालयात प्रकरण सुरू आहे. पण कामगारांचा हक्क असताना PFची रक्कम किती आहे हे सांगण्यास विभाग तयार नाही. विभागातील काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, जी रक्कम देतो ते कोऱ्या कागदावर सही करून द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला पाहून घेऊ. PF ऑफिसचे अधिकारी कुमार कट्यारमल यांनी संस्थावाल्यांना जे रजिस्टर दाखल केलेले आहे त्याची प्रत देण्यास नकार दिला. कर्मचाऱ्यांची PFची रक्कम किती आहे हे सुद्धा कळविण्यास तयार नाही. सिनियरिटीप्रमाणे व किमान वेतन कायद्यानुसार रक्कम देण्यात यावी अशी मागणी आहे.
PF ऑफिसचे संबंधित अधिकारी कुमार कट्यारमल यांच्या विरुद्ध तात्काळ कार्यवाही करून आम्हाला आमची PFची सर्व रक्कम व्याजासह व सिनियरिटी प्रमाणे देण्यात यावी यासाठी पोलिसात तक्रार केली आहे. सरकारपर्यंत PF भेटलं नाही आणि कुमार साहेब आम्हाला तकलीफ देऊन राहिले. जे सांगितलं ते करून नाही राहिले आणि पोलीस सिव्हिल लाईनला रिपोर्ट दिलेला आहे. ते रिपोर्टवाले म्हणजे कोर्टात जा. माझे मिस्टर 99 वारले, आतापर्यंत त्यांचा फंड मला मिळाला नाही. मी खूप PF ऑफिसमध्ये खूप साऱ्या चक्रा मारलेले आहे. प्रियदर्शनी फाउंडेशनमध्ये नोकरी लावतो. माझा आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा PF भेटला नाही आणि मला फारच त्रास देऊन राहिले. PF वाले ऑफिसमध्ये येऊन वापस जावं लागते. पोलीसमध्ये गेलो तर पोलीसवाल्याने पण आमची कंप्लेंट घेतलेली नाही. त्यामुळे आम्हाला फार त्रास होत आला. आता यानंतर आम्हाला आत्मदानाशिवाय सुद्धा पर्याय उरला नाही. मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होते. मध्य प्रदेशच्या जंगलातून गोवंश आणले जाते आणि त्यानंतर गोवंशाची अवैध कत्तल केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हिवरखेड पोलिसांनी ही तस्करी रोखत मोठ्या संख्येत गोवंश जप्त केले. अकोला जिल्ह्यात गोवंशाची हत्या करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून थेट मध्य प्रदेशमधून जंगलाच्या मार्गाने चोरी छुपे गोवंशाची तस्करी करण्यात येत आहे. हे गोवंश सर आपण कुठे जाऊ शकलं? रस्त्यानं माहिती होती, हां, त्यावरून त्यांना ताब्यात घेतला होता. पुढील कारवाई करतो. किती आहेत? मोजले नाही, परंतु अंदाजे 20 पर्यंत असावे. सदरचा प्रकार हा अकोट तसेच तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अशातीलच एका गोवंश तस्करीचा भांडाफोड हिवरखेड पोलिसांनी केला. हिवरखेड पोलिसांना माहिती मिळाली की थेट मध्य प्रदेशातून काही गोवंश तस्कर हे जंगलाच्या रस्त्याने गोवंशाचे आवागमन करीत आहेत. या गोपनीय माहितीच्या आधारे हिवरखेड पोलिसांनी कारला फाट्यावर सापळा रचला असता त्यांना 25 ते 30 गोवंशाची तस्करी होत असल्याचे दिसताच पोलिसांनी सदर गोवंश जप्त केले. या कारवाईमध्ये हिवरखेड पोलिसांनी लाखो रुपये किमतीचे गोवंश जप्त केले. नेमके तस्करी करण्यात येणारे गोवंश आणले कुठून याचा शोध पोलीस घेत आहेत. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान श्री महावीर स्वामी यांनी 2580 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री आदिनाथ जैन श्वेतांबर जिनालयात जैन शासन स्थापना दिवस साजरा करण्यात आला, जो आणखी 21,000 वर्षे चालू राहील. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर श्री आदिनाथ भगवान यांनी त्यांच्या काळात शासन स्थापन केले. त्याचप्रमाणे 24वे तीर्थंकर भगवान श्री महावीर स्वामी यांनी शासन स्थापन केले. सर्व जैन धर्मियांनी जैन धर्माशी एकनिष्ठ राहण्याचे, तीर्थक्षेत्राचे रक्षण आणि शासनाचे रक्षण करण्याची शपथ घेतली. सकाळी महिला मंडळातर्फे पंचकल्याणक पूजन, भगवान महावीरांचा अभिषेक, पारंपरिक वनस्पतींचे पूजन आणि एका सणाची तपश्चर्याही करण्यात आली. 100हून अधिक मुलांनी शासन ध्वज पाहिला आणि सरकारी ध्वजासह फोटोही काढले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदिनाथ जैन संघामध्ये शासन स्थापना दिन साजरा करण्यात आला. यामध्ये अकोल्यातील तमाम जैन भक्त उपस्थित होते. यामध्ये प्रमुख उपस्थित आदिनाथ जैन संघाचे प्रमुख महेंद्रभाई मेहता, विश्वस्त राजूभाई, मयूरभाई, शैलेशभाई, प्रफुल्लभाई आदी उपस्थित होते. त्यात भरतभाई शहा यांनी प्रशासनाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन केले. अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थेचे विश्वस्त अनिशभाई शहा यांनी जैन तीर्थक्षेत्र वाचवण्याचे आवाहन केले आणि जैन विहार सेवा समूहाचे दीपेशभाई यांनी साधू व साध्वींच्या रक्षणासाठी सर्वांना विहार सेवेत सामील होण्याची प्रेरणा दिली. मयूरभाई शहा यांनी शासनाचा कारभार आणि तिची व्यवस्था आणि लोकांच्या आक्रमकतेबद्दल आपली व्यथा मांडली. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. नंतर शासन ध्वजारोहण करण्यात आले. नंतर शासनगीत गात पूजन करण्यात आले. यामध्ये जैनम योगेश शहा, हेतांश शहा, वैभव शहा यांचीही उपस्थिती होती. पुष्कर कांकरिया, मेघ शहा, प्रथम शहा, स्मित शहा आदींच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले. रोज शेकडो रुग्ण जिथे येतात त्या स्वरूपच्या रुग्णालयात पाण्याचा शोध घ्यावा लागतो. इतके मोठे रुग्णालय उभारताना पिण्याच्या पाण्याची सोय का नसावी असा प्रश्न उपस्थित होतोय. तर खासगी स्वयंसेवी संस्थांद्वारे पाणी पुरवठा होत असून तो देखील काही वेळा पुरेसा नसतो. अकोला स्वरूपच्या रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक वार्डात आरओ मशीन लावली आहे. परंतु कित्येक दिवसांपासून हे आरओ मशीन बंद पडल्या आहेत. शासकीय स्वरूपच्या रुग्णालयात पाणी टंचाईमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. अकोला शहराचे तापमानाने सध्या 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले असून याचा फटका मात्र रुग्णांना सोसावा लागतो आहे.
सर्वोपचार रुग्णालयात पाणी टंचाई निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. सदर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसणे हे चिंताजनक असून याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अकोला जिल्ह्यात गोवंशाची तस्करी मोठ्या संख्येने होत असल्याचे दिसून येत आहे. अशातीलच एक घटना बोरगाव म्हणजे पोलीस स्टेशन हद्दीत पाहायला मिळाली. 8 बैल निर्दयतेने कोंबल्याचे आढळून आले. एका मालवाहू वाहन व प्रवासी वाहनामध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना सकाळी राष्ट्रीय महामार्गावर घडली होती. अपघातग्रस्त मालवाहू वाहनातून गोवंश तस्करी होत असल्याचे दिसून आले. यावेळी बोरगाव म्हणजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोवंशाला ताब्यात घेतले. गोवंशाच्या अवैध वाहतूक प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वाहनांची समोरासमोर धडक झाली. यानंतर मालवाहू वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. मात्र त्याचा पाठलाग करून ढगा फाट्याजवळ त्याला पोलिसांनी पकडले. या घटनेची माहिती बोरगाव म्हणजे पोलिसांना मिळाली. यावेळी मालवाहू वाहनात विनापरवाना निर्दयीपणे 8 बैलांना कोंबून कत्तलीकरिता घेऊन जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. यावरून पोलिसांनी 8 बैलांसह मालवाहू गाडी असा एकूण 8,60,000 रुपयांचा ऐवज जप्त केला. मागील काही दिवसांपासून कुटासा येथे विजेचा लपंडाव सुरू असल्याने अखेर रविवारी मध्यरात्री कुटासा गावातील नागरिकांनी महावितरण कार्यालयात धडक मोर्चा वळविला. त्यामुळे सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने रखरखत्या उन्हात वीज ग्राहकांचाही पारा चढला होता. 2 ते 4 दिवसांपासून गाव अंधारात असल्याने महावितरणचे वरिष्ठ अधिकारी नेमके काय करत आहेत? गेल्या 4 दिवसांपासून कुटासा गावचा वीज पुरवठा खंडित असून वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत का? महावितरण संदर्भात गावकऱ्यांचा चांगला रोष वाढल्याने गावकऱ्यांनी रात्री 11 वाजताच्या सुमारास आपला मोर्चा थेट महावितरण उपकेंद्र येथे वळवून संताप व्यक्त केला. ग्राहकांना काहीही सूचना न देता अचानक वीज पुरवठा खंडित केला जात असून रात्री बेरात्री बत्ती गुल होत असल्याने अचूक वेळेवर वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांचे हाल होत आहेत. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष न करता विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बंद असलेला वीज पुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा सुद्धा यावेळी ग्रामस्थांकडून दिला गेला आहे. विजेचा खोळंबा झाल्याने पोलीस व ग्रामस्थांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. जे तुम्ही बोलले सगळ्यांच्या सहमतीने बोलून राहिलो झाल्यावर आम्ही जे तुम्ही बोलले ते मला फक्त लेखी द्या. आम्ही कोणी लेखू देत नाही ना. हो एक मिनिट आम्ही कोणी लेखी देत नाही तुम्ही जे बोलले तुम्हाला. ऐकून घ्या ना. अरे मग हे करायचं लेखी द्या ना. बोलले ते तुझं काम काय ते बाहेर जा ना. एवढे लोक गोळा करू राहिले त्याच्यात दडपण टाकून. अरे गोळा म्हणजे आमचे लेकरं बाळ झोपेला आहेत. तुमचे व्यक्तिगत एसी झोपेला आहेत. उत्तर प्रदेशातून हरवलेला एक मूकबधीर मुलगा बाळापूर पोलिसांना सापडला. महिला व बालविकास विभागाने त्याची आधार नोंदणी करून पत्ता शोधून काढला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत आज त्याला नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. 18 वर्षांचा मात्र मूकबधीर असल्याने संवादाची अडचण असलेला मुलगा बाळापूर पोलिसांना 2 महिन्यांपूर्वी आढळला. त्यांनी त्याला बाल कल्याण समितीकडे सादर केले. समितीच्या आदेशाने त्या बालकास शासकीय बालगृह येथे दाखल करण्यात आले. मुलगा मूकबधीर असल्याने त्याचा मूळ पत्ता शोधून काढणे हे आव्हानच होते. त्यासाठी मूकबधीर शाळेच्या शिक्षिकेची मदत घेण्यात आली. मात्र त्या प्रयत्नांचा तितकासा उपयोग झाला नाही. त्याला केवळ स्वतःचे नाव लिहिता येत होते. त्यावरून त्याचे नाव सतीश असल्याची माहिती मिळाली. मात्र सतीशचा पत्ता मिळत नव्हता. शिक्षक संजय मोटे यांनी त्याला विविध रेल्वे स्थानकांची चित्रे दाखवली. तथापि तोही प्रयत्न निष्फळ ठरला. नंतर त्याला आधार कार्ड दाखविण्यात आले तेव्हा त्याने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर शोध प्रक्रियेला वेग मिळाला. आधार क्रमांक मिळताच सतीशला पुन्हा केंद्रावर नेण्यात आले. आधार क्रमांक व त्याच्या बोटांचे ठसे घेऊन पूर्वीचे आधार कार्ड डाउनलोड करण्यात आले. त्यावेळी तो उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील असल्याचे कळले. त्यावेळी तातडीने त्याच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला. आपला मुलगा सुखरूप असल्याचे कळताच कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. सतीशचे भाऊजी रवींद्र पाल हे आज अकोल्यात उपस्थित झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याला त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम.
सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. भरतीया चोरीचा मुद्देमाल चोरांकडेच. खदान पोलीस स्टेशन हद्दीत अजून 1 लाखाची चोरी. नळावर नाही तर महिलांनी पदर खोचून केले बियाण्यांसाठी भांडण. अकोट येथील भांडणाचा व्हिडिओ झाला व्हायरल. 10वी 12वीचे परीक्षा केंद्र बदलण्याचा उद्योग कोणाचा? आपच्या प्रश्नाने कॉलेज, कोचिंग क्लास उद्योग संकटात. कामगारांचा हक्क डावलते भविष्य निर्वाह निधी कार्यालय. कामगारांचे PFची रक्कम सांगण्यास टाळाटाळ का? आधार कार्ड क्रमांकावरून हरविलेला मुलगा सापडला. जिल्हाधिकाऱ्यांनी केले पालकांच्या स्वाधीन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.